विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे मूलभूत विद्युतशास्त्र या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, ती निर्माण कशी होते, तिच्याशी संबंधित संज्ञा कोणत्या आहेत आणि आपण त्यापैकी व्यवहारामध्ये कोणकोणत्या संज्ञा सहजपणे वापरतो, या सगळ्याचा अभ्यास या टॉपिकमध्ये आपण करूया. आता इलेक्ट्रिसिटी किती जणांनी पाहिलेली आहे, आपल्याला ती दिसते का? तर इलेक्ट्रिसिटी ही अशी प्रेरणा आहे किंवा असा फोर्स आहे जो आपल्याला दिसत नाही आहे किंवा आपण त्याला स्पर्शही करू शकत नाही आहोत, कारण स्पर्श केल्यावर काय होतं हे आपल्याला ऐकून माहिती आहे. मग ती आपल्याला जाणवते कशी? तर ती आपल्याला फक्त प्रयोगातून जाणवते आणि अपघाताच्या माध्यमातूनही आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. अपघाताच्या माध्यमातून म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला शॉक लागला, हा एक प्रकारचा अपघात आहे आणि त्याच्यातून आपल्याला इलेक्ट्रिसिटी आहे असं म्हणता येतं. तर इलेक्ट्रिसिटी हे काय आहे? तर इलेक्ट्रिसिटी हे विद्युत शक्ती जी आपल्याला लागते विविध ठिकाणी, ती विद्युत शक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं एक माध्यम किंवा एक मीडियम म्हणजे इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून आपण विद्युत शक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतो. आता ही जी इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी कशातून मिळवता येते आपल्याला? तर आपल्याला उष्णता ऊर्जा माहिती आहे. उष्णता ऊर्जेतून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळवता येते, रासायनिक ऊर्जेतून मिळवता येते, अणुऊर्जेतून मिळवता येते, यांत्रिक ऊर्जेतून मिळवता येते आणि साठवलेल्या म्हणजे संचित पाण्यातील ऊर्जा. आता बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की धरणामध्ये उंचावर पाणी साठवलेलं असतं आणि त्या ठिकाणी विद्युत जनित्र वापरून आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. तर या सगळ्या माध्यमातून किंवा या सगळ्या ऊर्जांपासून आपल्याला विद्युत ऊर्जा मिळवता येते. आता ही ऊर्जा कुठे कुठे आणि कशी वापरतात? तर बॅटरी ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा बॅटरीमध्ये रासायनिक ऊर्जा असते आणि त्या रासायनिक ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा आपण कुठे मिळवतो? तर गाडीमध्ये, ॲटोमोबाईल ज्याच्यामध्ये गाडीचे लाईट्स ज्या वेळेला लागतात त्यावेळेला बॅटरीवर आपण ते लाईट्स मिळवतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपण घरामध्ये ज्या प्रकारे विद्युत ऊर्जा वापरतो त्याची विद्युत ऊर्जा कुठेही वायर टाकून वगैरे आपण मिळवत नाही, तर बॅटरीतून वायरिंग सिस्टीम आणि त्याच्यातून आपण ॲटोमोबाईलमध्ये विद्युत ऊर्जेचा वापर करतो किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये, याच्यामध्ये सुद्धा बॅटरी बऱ्याच ठिकाणी वापरता येते. दुसरं म्हणजे जनरेटर. आता जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. जनरेटरला आपण मराठीमध्ये जनित्र असं म्हणतो. तर त्या ठिकाणी यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. आता हे जनित्र कुठे कुठे वापरलं जातं किंवा जनरेटर कुठे कुठे वापरतात? तर थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल म्हणजे उष्णतेच्या संबंधितील पॉवर स्टेशन. त्यानंतर हायड्रो पॉवर स्टेशन म्हणजे संचित पाणी, जसं म्हटलं साठवलेलं पाणी. तिसरं म्हणजे न्यूक्लिअर, अणुऊर्जा, ज्या ठिकाणी अणूचा वापर केला जातो त्याच्यातून सुद्धा आपल्याला विद्युत ऊर्जा मिळवता येते. विंड पॉवर स्टेशन. विंड पॉवर स्टेशन म्हणजे पवनचक्की. आपल्याकडे देवगडच्या इथे पवनचक्कीचं आहे, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला विद्युत ऊर्जा मिळवता येते. आणि सोलर पॉवर स्टेशन. सोलर म्हणजे सौर ऊर्जा. तर या सगळ्या माध्यमातून किंवा सगळ्या पॉवर स्टेशनमधून जशी गरज पडेल त्याप्रमाणे विद्युत ऊर्जा आपल्याला मिळवता येते. आता ह्या विद्युत ऊर्जेचा वापर आपण कुठे कुठे करतो? तर आपण नियमितपणे घरगुती वापरासाठी विद्युत ऊर्जा वापरतो. आता तर अशी अवस्था असते की आपल्याकडे जरी वीज गेली तरी देखील आपल्याला त्याची सवय नसते, त्यामुळे आपण त्याचे विद्युत ऊर्जा एवढ्या प्रमाणात वापरतो की जराही वीज गेलेली आपल्याला खपत नाही. किंवा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण वीज वापरतो आणि त्याच्यासाठी म्हणून आपण वीज निर्मिती करत असतो. आता ही वीज निर्मिती जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारे आपण कशा प्रकारे किंवा कोणत्या माध्यमातून करतात हे आपण पाहिले. पण वीज निर्मितीसाठी आपल्याला किंवा विजेचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अणूची रचना प्रथम समजून घ्यायला हवी. आता कोणतंही जे मूलद्रव्य असतं ह्या मूलद्रव्यामध्ये अणू असतात. सर्वात लहान कण म्हणजे अणू. अणूपेक्षा मोठा जो कण असतो, अणूंपासून बनतो तो रेणू. तर अणूची रचना. अणू म्हणजे काय? अणूला आपण इंग्रजीमध्ये ॲटम असं म्हणणार आहोत. तर अणूमध्ये 3 प्रकारचे कण असतात. एक असतो इलेक्ट्रॉन्स, जो ऋणभारित म्हणजे नेगेटिव्हली चार्ज असतो. दुसरं म्हणजे प्रोटॉन. प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे धनभारित असतो. आणि न्यूट्रॉन, याला हा कोणताही प्रकारचा भार वाहत नाही, हा
भाररहित असतो. तर अणूला एक केंद्रक असतं ज्याला आपण न्यूक्लियस असं म्हणणार आहोत, आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियसमध्ये असतात. आणि जे ऋणभारित इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्या केंद्राभोवती ठराविक कक्षेमध्ये, कक्षेला आपण ऑर्बिट असं म्हणणार आहोत, त्या कक्षेमध्ये फिरत असतात. आणि ह्या ज्या कक्षा असतात ह्या कक्षा कधीही गोलाकार नसतात, तर शक्यतोवर लंब वर्तुळाकार असतात. प्रोटॉन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे धनभारित आहेत आणि न्यूट्रॉन्स जे आहेत हे न्यूट्रॉन्स भाररहित असतात. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सचं वहन, इलेक्ट्रॉन्स कंडक्टरमधून वाहत जाणे म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रिसिटी. प्रत्येक अणूच्या मध्यावर इलेक्ट्रिसिटी असते. हे मधलं जे आहे हे केंद्रक. केंद्रकामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत, आणि हे या ऑर्बिटमध्ये, मी आता इथे ऑर्बिट वर्तुळाकार दाखवलेले आहेत, तर ह्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. हे इलेक्ट्रॉन्स जे असतात हे दीर्घवर्तुळाकार ऑर्बिटमध्ये असतात. मी मगाशी सांगितलं आहे, मी इथे दाखवताना सर्क्युलर दाखवलेलं आहे. आता इलेक्ट्रॉन्स प्रत्येक कक्षेमध्ये किती असतात, तर कक्षेचा नंबर, ही 1 नंबर कक्षा, ही 2 नंबर कक्षा, ही 3 नंबर कक्षा, हा जो नंबर आहे या नंबर इतका 2चा घात घेतला की आपल्याला त्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स मिळतात. म्हणजे कसं, ही पहिल्या नंबरची कक्षा, पहिल्या नंबरची कक्षा म्हणजे 2चा पहिला घात, 2चा पहिला घात 2, म्हणून इथे 2च इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे, पुढची कक्षा आहे 2 नंबरची, प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात हे आपण या सूत्राने काढू शकतो, 2n⁻², वेअर n इज नंबर ऑफ ऑर्बिट. म्हणजे पहिली कक्षा आहे तर पहिल्या कक्षेचा नंबर n म्हणजे 1 असणार आहे. 1चा दुसरा घात म्हणजे 1च, आणि त्याला गुणिले 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर दुसरी कक्षा आहे तर n बरोबर 2, 2चा वर्ग 4, 4 गुणिले 2 म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. इथे n बरोबर मी 3 घेतलं तर तिसरी कक्षा 3चा वर्ग 9, 9 गुणिले 2 म्हणजे 18, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असू शकतात जास्तीत जास्त. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे दीर्घवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहेत केंद्रकाच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती. आता केंद्र आणि कक्षा यांच्यामधलं अंतर जेवढं जास्त असेल तेवढा केंद्राचा या इलेक्ट्रॉन्सवरचा आकर्षणाचा जो जोर असतो हा कमी होत जातो. जास्त जोर पहिल्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉन्सवर असतो. त्यानंतर त्यापेक्षा पुढच्या कक्षेमधला जो जोर असतो हा कमी होतो. कक्षा जसजशा लांबच्या असतील तसतसा आकर्षणाचा जोर जो आहे हा कमी होत जातो. आणि त्यामुळे काय होतं की शेवटच्या ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात हे जवळजवळ केंद्राच्या आकर्षणाच्या बाहेर असतात, म्हणजे कमी असतं आकर्षण, म्हणून त्यांना म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा त्यांना म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्यांच्यावर आकर्षणाचं बल कमी असल्यामुळे आपण काय करू शकतो, योग्य त्या ऊर्जेचा वापर करून या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सना आपण अणूच्या बाहेर काढू शकतो. आणि याच फ्री इलेक्ट्रॉन्सचा कुठल्याही कंडक्टरमधून म्हणजे वाहकामधून फ्लो होणे म्हणजेच आपण त्याला म्हणणार आहोत इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणू शकतो. आता आपण कंडक्टर्स म्हटले, कंडक्टर म्हणजे वाहक. आपल्याला हे ऐकून माहिती आहे की कॉपर इज अ गुड कंडक्टर. कॉपर म्हणजे तांबे, हा धातू काय आहे, विद्युतचा सुवाहक आहे. तर तांबे हा जो धातू आहे याच्या अणूमध्ये 29 इलेक्ट्रॉन्स असतात. आता 29 इलेक्ट्रॉन्सपैकी विभागणी कशी होईल पहा. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 म्हणजे झाले 10, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 18 झाले 28, म्हणजे चौथ्या ऑर्बिटमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. आणि हा एक जो इलेक्ट्रॉन्स असतो
ही ऑर्बिट न्यूक्लियसपासून जास्त अंतरावर असते आणि त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्यावर न्यूक्लियसचा जोर, केंद्रकाचा जोर कमी असतो आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढता येतो आणि म्हणून तांबे हा धातू काय आहे, उष्णतेचा सुवाहक आहे. आता तांबेच्या खालोखाल दुसरा धातू आहे तो म्हणजे ॲल्युमिनियम. आपण नेहमी ऐकतो की ॲल्युमिनियमसुद्धा उष्णतेचा सुवाहक आहे. पण ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 इलेक्ट्रॉन्स असतात. मग 13 इलेक्ट्रॉन्स कसे विभागले जातील? इथे पहा 13 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिले 2, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 8 आणि मग तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 3. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स आपल्याला बाहेर काढावे लागतील. 3 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढल्यानंतर ॲल्युमिनियमसुद्धा कंडक्टर होऊ शकतो. परंतु 3 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढणं सोपं असतं. त्यामुळे तांबे हा गुड कंडक्टर आहे आणि त्या खालोखाल ॲल्युमिनियम हा धातू आपण विद्युत वाहक म्हणून वापरतो. यानंतर मघाशी मी एक शब्द म्हटला होता, मोलेक्यूल किंवा रेणू. तर रेणू म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक अणूंच्या रासायनिक बंधाने रेणू तयार होतात. म्हणजे त्याच्यासाठी 2 किंवा अधिक अणू, 2पेक्षा जास्त, हे एकत्र यावे लागतात, तर त्यांच्यापासून रेणू बनतो. त्यामुळे रेणू हा अणूपेक्षा मोठा असतो, किंबहुना रेणू हा अणूंपासून बनलेला असतो. मग ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला O2 आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 अणू एकत्र आहेत. किंवा हायड्रोजनचा सुद्धा H2 आहे, क्लोरीनचा Cl2 आहे. तर हे रेणू जे आहेत हे अणूपासून बनलेले असतात. एलिमेंट म्हणजे काय? मूलद्रव्य म्हणजे काय? ज्यावेळेला एकाच अणूने पदार्थ बनतो तेव्हा त्याला मूलद्रव्य असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच प्रकारचे अनेक अणू एकत्र होऊन पदार्थ बनतो. मग निसर्गामध्ये अशी किती मूलद्रव्य आहेत? 92. तर आपण म्हणतो की सोनेचे अणू, सोने हा धातू जो आहे त्याचे अणू एकत्र झाले की सोने हे मूलद्रव्य बनते. त्यामुळे निसर्गातले प्रत्येक मूलद्रव्य जे आहे हे एकाच प्रकारच्या अणूंच्या एकत्रीकरणामुळे बनलेले आहेत. तर मघाशी आपण पाहिलं आहे की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे इफेक्ट्स कोणकोणते आहेत? परिणाम काय काय आहेत? तर पहिला परिणाम आहे तो म्हणजे फिजिकल इफेक्ट. फिजिकल इफेक्ट म्हणजे या ठिकाणी मानवी शरीर जे आहे हे विद्युत सुवाहक आहे. आणि विद्युत सुवाहक आहे म्हणजे काय? तर मानवी शरीरातून जर विद्युत प्रवाह वाहिला तर आपल्याला शॉक बसतो. त्यामुळे मानवी शरीर हे विद्युत सुवाहक आहे. मानवी शरीरातून विद्युत प्रवाह अर्थकडे म्हणजे जमिनीकडे जातो आणि आपल्याला शॉक बसतो. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे चुंबकीय गुणधर्म. कोणत्याही कॉईलमधून जर विद्युत प्रवाह वाहत असेल तर त्या कॉईलभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. जिथपर्यंत प्रवाह वाहतो आहे तोपर्यंतच चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. प्रवाह बंद झाला की तिथलं चुंबकीय क्षेत्र नष्ट होतं. आणि हा जो परिणाम आहे हा आपण मोटर, जनरेटर, इलेक्ट्रिक बेल याच्यामध्ये वापरतो आहोत. यानंतर पुढचा जो परिणाम आहे तो आहे केमिकल इफेक्ट. कुठल्याही इलेक्ट्रोलाइटमधून म्हणजे ज्याच्यातून विद्युत प्रवाह वाहू शकतो अशा प्रकारचं द्रावण, त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात, त्या इलेक्ट्रोलाइटमधून विद्युत प्रवाह सोडला की आपल्याला विद्युत ऊर्जा साठवता येते. आता हे कुठे वापरतात? तर इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे इलेक्ट्रिक प्रवाह वापरून धातूवर प्लेटिंग करणं याच्यामध्ये. त्यानंतर आपण जे रेग्युलरली सेल वापरतो त्या सेलमध्ये, बॅटरीजमध्ये म्हणजे यांच्या चार्जिंगसाठी सेल किंवा बॅटरी चार्जिंग, त्यानंतर धातू शुद्ध करणे इत्यादीसाठी विद्युत प्रवाहाचा केमिकल इफेक्ट वापरता येतो. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे तो आहे हिटिंग इफेक्ट. कुठल्याही वाहकामधून ज्यावेळेला आपण विद्युत प्रवाह सोडतो तेव्हा त्या वाहकामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये विरोध असतो. कितीही सुवाहक असला तरी त्यामध्ये विरोध काही प्रमाणामध्ये, अतिशय अल्प प्रमाणात का होईना विरोध असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी उष्णता निर्माण होत असते. तर हा जो परिणाम आहे हा आपण इलेक्ट्रिक हीटर, त्यानंतर इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक गिझर, सोल्डरिंग आयर्न, इलेक्ट्रिक केटल, इलेक्ट्रिक वेल्डिंग जे आहे याच्यामध्ये आपण हा परिणाम वापरतो. सोल्डरिंग आयर्न सुरुवातीला आपण गरम करून घेतो आणि नंतर मग जे आपल्याला कॉम्पोनंट सोल्डर करायचा आहे तो आपण सोल्डर करतो. किंवा इलेक्ट्रिक केटल,
केटलमध्ये सुद्धा पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ गरम करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हीटिंग इफेक्ट वापरतो. हीटर्समध्ये सुद्धा, बल्बसुद्धा पहा, आपल्याला बल्ब आपण वापरतो ॲक्च्युअली प्रकाश घेण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी तो दीर्घकाळपर्यंत चालू असेल तर तो थोड्या वेळाने चांगलाच गरम झालेला आपल्याला जाणवतो. तर हे गिझर आहे, गिझरसुद्धा गरम पाण्यासाठी आपण वापरतो, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण हीटिंग इफेक्ट वापरतो आहोत. पुढचा जो इफेक्ट आहे दॅट इज एक्सरे इफेक्ट. निर्वात नळीमधून जास्त फ्रिक्वेन्सीचा प्रवाह पाठवला असता विशिष्ट किरण बाहेर पडतात, त्यांना आपण एक्सरे असं म्हणतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक्सरेचा वापर करतात. निर्वात नळी म्हणजे ज्याच्यामध्ये हवा नाही, निर्वात केलेली जी नळी असते त्याच्यामधून जास्त फ्रिक्वेन्सीचा प्रवाह, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, तर जास्त फ्रिक्वेन्सीचा प्रवाह पाठवला की एक विशिष्ट प्रकारचे किरण बाहेर पडतात आणि त्यांना आपण काय म्हणतो आहोत, एक्सरे म्हणतो. हे एक्सरे आपण शरीराच्या विशिष्ट भागामधले जी काही व्याधी असेल ती शोधून काढण्यासाठी म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक्सरेचा वापर करतात. आणि त्यानंतरचा इफेक्ट आहे तो आहे गॅस इफेक्ट. एखाद्या सीलबंद केलेल्या काचेच्या शेलमध्ये म्हणजे काचेच्या कवचामध्ये जर वायू भरून त्याच्यातून विद्युत प्रवाह सोडला तर प्रकाश बाहेर पडतो. उदाहरणार्थ आपण जे रस्त्यावर वगैरे दिवे पाहतो, मर्क्युरी व्हेपर लॅम्प असेल किंवा सोडियम व्हेपर लॅम्प आहे, तर याच्यामध्ये काचेच्या त्या बल्बमध्ये व्हेपर म्हणजे वाफ, त्या मर्क्युरीची वाफ किंवा सोडियमची वाफ त्या ठिकाणी म्हणजे वायू हा भरलेला असतो आणि त्याच्यातून विद्युत प्रवाह सोडल्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश बाहेर पडतो. निऑन लॅम्प म्हणजे काही प्रकारच्या जाहिरातींमध्ये किंवा दुकानांच्या ज्या पाट्या असतात त्याच्यावर पहा, त्यांची अक्षरं जी लिहिलेली असतात वेगवेगळ्या रंगीत दिव्यांनी, रंगीत नळ्यांनी, त्यांना निऑन लॅम्प असं म्हणतात. किंवा फ्लोरोसंट लॅम्प म्हणजे आपल्या घरातली आपण म्हणतो ती ट्यूबलाईट. तर याच्यामध्ये सुद्धा गॅस इफेक्ट वापरलेला आहे. आता यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी कुठे कुठे वापरतात. माझा प्रश्न असा आहे की इलेक्ट्रिसिटी कुठे वापरत नाहीत. प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, परंतु आपल्याला जर सांगायला सांगितलं तर आपण फक्त काय सांगतो, आपण घरात वापरतो, कंपनीमध्ये वापरतो, ऑफिसमध्ये वापरतो. तर त्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचे जे वेगवेगळे इफेक्ट आहेत हे आपण कुठे कुठे वापरतो. जसे आपण वरती इफेक्ट पाहिले, तर पहिलं आहे लाईट इफेक्ट कुठे वापरतो, तर टॉर्चमध्ये, बल्बमध्ये वापरतो, टॉर्चमध्ये वापरतो, ट्यूबमध्ये, घरांमध्ये, दुकानांमध्ये म्हणजे शॉप्स, ऑफिसेस, कार्यालयांमध्ये, मोटर कार्समध्ये वापरतो, रस्त्यावरच्या लाईटिंगसाठी वापरतो, इंडस्ट्रीज म्हणजे कारखान्यांमध्ये सुद्धा वापरतो. हीटिंग इफेक्ट कुठे वापरतो, तर कुकरमध्ये वापरतो अन्न शिजवण्यासाठी, आयर्न म्हणजे इस्त्री, फर्नेस म्हणजे भट्ट्यांमध्ये वापरतो, वेल्डिंगसाठी वापरतो, सोल्डरिंग आयर्नमध्ये सुद्धा आपण हीट इफेक्ट वापरतो. त्यानंतर इलेक्ट्रिक पॉवर ही कुठे कुठे वापरतो, तर रेल्वेमध्ये, त्यानंतर ट्रामवेज जे असतात त्या ट्रामवेजमध्ये वापरतो आपण. इलेक्ट्रिक मोटर, मशीन्स याच्यामध्ये आपण पॉवर वापरतो. त्यानंतर टेलिग्राफी, टेलिफोन्स, टेलिव्हिजन, रेडिओ किंवा स्पीकर याच्यामध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये वापरतो आणि त्याचप्रमाणे बॅटरी चार्जिंगमध्ये सुद्धा वापरतो. आणि शेवटी म्हणजे एक्सरेजमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरण असं ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये, आणि कॅथोड रेज या तिन्हीमध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करत असतो आवश्यकतेनुसार. यानंतर सुरुवातीला मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे विद्युतशी संबंधित संज्ञा कोणकोणत्या आहेत, संज्ञा ज्या आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिली संज्ञा आहे विद्युत भार किंवा इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक सर्किटमधून म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणणार आहोत विद्युत मंडळ, याच्यातून 1 अँपियर एवढा प्रवाह 1 सेकंद जर वाहिला तर तिथे निर्माण होणारा जो चार्ज असतो हा 1 कुलोम्ब एवढा असतो. म्हणजे चार्जचं एकक आहे कुलोम्ब. आणि हा 1 कुलोम्ब एवढा चार्ज कधी तयार होतो, तर 1 अँपियर एवढा प्रवाह विद्युत सर्किटमधून 1 सेकंदासाठी वाहिला तर 1 कुलोम्ब एवढा चार्ज त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. आणि 1 कुलोम्ब हा चार्ज म्हणजे किती, तर 6.24 गुणिले
1018 एवढ्या इलेक्ट्रॉन्समधला जर चार्ज मोजला तर तो एकत्रित चार्ज म्हणजे किती मिळतो आपल्याला? 1 कुलोम्ब मिळतो. त्यामुळे 6.24 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्समध्ये असलेला चार्ज म्हणजे 1 कुलोम्ब. आणि तो दर्शवताना क्यू, कॅपिटल क्यू या अक्षराने दर्शवतात. आणि क्यू बरोबर एम्पियर म्हणजे करंट आणि सेकंद म्हणजे टाईम I × T यांचा गुणाकार करून आपल्याला क्यू हे मिळणार आहे. त्यानंतर दुसरी संज्ञा आहे ती म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणणार आहोत EMF. आता EMF म्हणजे काय? तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की फ्री इलेक्ट्रॉन्स वाहिले की इलेक्ट्रिसिटी वाहते असं आपण म्हणतो. पण कुठलीही गोष्ट ज्या वेळेला तिचं वहन आवश्यक असतं त्यावेळेला दाब आपल्याला आवश्यक असतो. दाबाशिवाय वहन होत नाही. म्हणून फ्री इलेक्ट्रॉन्सच्या वहनासाठी जो दाब कारणीभूत असतो त्याला आपण EMF असं म्हणणार आहोत. आणि EMF हे ई या अक्षराने दर्शवतात, कॅपिटल ईने, आणि त्याचं एकक आहे व्होल्ट. त्यानंतर पुढील संज्ञा आहे ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण PD असं म्हणणार आहोत. तर कुठल्याही सर्किटमधील विद्युत मंडळामधील 2 बिंदूंमध्ये मोजलेल्या दाबातील फरक म्हणजे एका बिंदूवरील दाब मोजायचा, दुसऱ्या बिंदूवरील दाब मोजायचा आणि त्याच्यामधला डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. आणि हा EMF पेक्षा नेहमीच कमी असतो आणि याचं एककसुद्धा व्होल्ट हे आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणून हा PD या अक्षराने दर्शवला जातो. पुढची संज्ञा आहे व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय? तर सर्किटमधून प्रवाह वाहण्यासाठी फ्री इलेक्ट्रॉन्सला वाहण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या म्हणजे त्याला मोटिवेट करणारा जो दाब असतो त्याला आपण म्हणणार आहोत विद्युत दाब. म्हणजे इलेक्ट्रॉन्सना वाहण्यासाठी फोर्स करणारा जो दाब आहे त्याला म्हणतात व्होल्टेज किंवा विद्युत दाब. तो दर्शवताना V या अक्षराने दर्शवला जातो आणि त्याचं एककसुद्धा व्होल्ट आहे. म्हणजे मगाशी मी EMF सांगितलं, नंतर पोटेन्शियल डिफरन्स सांगितलं आणि आता व्होल्टेज सांगितलं. तिघांचंही एकक मात्र काय आहे? व्होल्ट हेच आहे. आणि ही जी सर्व प्रकारची व्होल्टेज आहेत ही आपण व्होल्टमीटरच्या सहाय्याने मोजतो. म्हणजे व्होल्टेज मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला आपण म्हणणार आहोत व्होल्टमीटर. आणि व्होल्टमीटर ज्या वेळेला आपल्याला सर्किटमध्ये जोडायचा असतो त्यावेळेला तो समांतर जोडतात. आणि समांतर म्हणजे पॅरलल जोडून आपल्याला व्होल्टेज मोजता येतो. आता 1 व्होल्ट म्हणजे किती? तर 1 ओहम एवढा विरोध असेल आणि त्याच्यातून 1 एम्पियर प्रवाह वाहत असेल तर त्या ठिकाणचा विद्युत दाब हा 1 व्होल्ट असतो. म्हणजे एखादं सर्किट आहे त्याला एक विरोध जोडलेला आहे, लोड जोडलेला आहे आणि त्याचा विरोध आहे 1 ओहम आणि त्याच्यातून तरीसुद्धा 1 एम्पियर प्रवाह वाहतो तर त्या सर्किटचा दाब किती असणार आहे? 1 व्होल्ट असणार आहे. त्यानंतर पुढची जी राशी आहे किंवा पुढची संज्ञा आहे दॅट इज इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन्सचा परिणाम, विद्युत मंडळातून इलेक्ट्रॉन्स वाहत असतात आणि त्याचा दिसणारा किंवा जाणवणारा परिणाम म्हणजेच विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट. आणि हा दर्शवताना कॅपिटल I अक्षराने दर्शवतात आणि मोजताना एम्पियरमध्ये मोजतात. आता करंट मोजण्यासाठी म्हणजे प्रवाह मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला आपण म्हणणार आहोत ॲमीटर. आणि ॲमीटर सर्किटमध्ये जोडताना सिरीजमध्ये जोडतात म्हणजे सरळ रेषेमध्ये जोडतात आणि व्होल्टमीटर जोडताना पॅरलल जोडतात, 2 लाईन्सच्या पॅरलल असा जोडला जातो. आता 1 एम्पियर प्रवाह म्हणजे किती? तर ज्या वेळेला एखाद्या सर्किटच्या 2 टोकांमधला विद्युत दाब हा 1 व्होल्ट असतो आणि त्यावेळेला तिथला विरोध 1 ओहम असेल तर वाहणारा प्रवाह 1 एम्पियर असतो. म्हणजे 1 व्होल्ट दाब असताना आणि 1 ओहम विरोध असताना वाहणारा प्रवाह असतो 1 एम्पियर. किंवा दुसरी व्याख्या आपण अशी करू शकतो की वाहकाच्या एका काटछेदातून म्हणजे समजा वाहकाचा एखादा सेक्शन घेतला तर त्या सेक्शनमधून एका सेकंदामध्ये 6.24 × 10⁸ एवढे इलेक्ट्रॉन्स वाहून गेले तर त्याला म्हणणार आहोत आपण 1 एम्पियर प्रवाह. त्यामुळे एखाद्या कंडक्टरच्या एखाद्या क्रॉस सेक्शनमधून एका सेकंदामध्ये 6.24 × 10⁸
एवढे इलेक्ट्रॉन्स जर वाहून गेले तर त्याला 1 अँपिअर प्रवाह असे म्हणतात. यानंतर विरोध किंवा रेजिस्टन्स म्हणजे काय, तर प्रवाहाच्या वहनाला विरोध करणाऱ्या गुणधर्माला रेजिस्टन्स असं म्हणतात. म्हणजे प्रवाहाला वाहायला द्यायचं नाही, त्याला अडथळा करायचा. हे अडथळा करणारी जो गुणधर्म आहे त्याला म्हणतात रेजिस्टन्स. तो दर्शवताना आर या अक्षराने दर्शवतात आणि त्याचं एकक आहे ओहम. आणि विरोध मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला म्हणतात ओहम मीटर. आता 1 ओहम रेजिस्टन्स म्हणजे किती, तर सर्किटच्या 2 बिंदूमधील दाब 1 व्होल्ट असताना आणि विद्युत प्रवाह 1 अँपिअर असताना विरोध किती असतो, 1 ओहम. म्हणजे दाब 1 व्होल्ट असेल, प्रवाह 1 अँपिअर असेल तर विरोध 1 ओहम एवढा असतो. तर आज आपण इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, त्याच्याशी संबंधित संज्ञा कोणत्या आहेत, अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, अणूची रचना कशा प्रकारे असते इत्यादी गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. यानंतरचा जो भाग आहे हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.